अनुभव घेतलेला आहे। मला स्वतःला लिव्हरचा कॅन्सर झालं होतं, मी फक्त चेकअपला गेलो तरी 4.5-5 लाख रुपये मला फक्त चेकअपला लागले। आणि मी त्याच्यानंतर जेव्हा चेन्नईला गेलो डॉक्टर मोहम्मद रेलाकडे तर फक्त 90,000मध्येच ते सर्व चेकअप होऊन गेलं। आणि एक प्रकारे या दवाखान्यात लूट आहे। तरी आपण ज्या वेळेला त्यांना नोटिसा देतात ते कोर्टात जातात, कोर्टातून स्टे घेतात किंवा कोर्टातून डिस्टर्ब करतात। माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही सिनियर काउन्सिल लावाल का, कारण आमचे वकील सुद्धा कुठे ना कुठे मॅनेजर्स होतात आणि त्याच्यामुळेच हा स्टे मिळतो। तर आपण सिनियर काउन्सिलची नेमणूक यांच्या केसमध्ये खास करून करणार का? सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य रघुवंशी साहेबांनी जे सांगितलं की या ठिकाणी ज्यादा दर आकारले जातात, ज्यादा पैसे रुग्णांकडून घेतले जातात आणि याचा आधार घेऊन ते समजा पुन्हा कोर्टामध्ये जातात, तर आपण जिल्हा सरकारी वकिलांना तर नेहमी सांगतो शासकीय सरकारी वकिलांना, पण अशा मॅटरमध्ये जर आवश्यकता असेल तर निश्चितपणाने विशेष अशा केसेसमध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर विशेष सरकारी वकील सुद्धा नेमला जाईल। पोद्दार या संदर्भामध्ये हा विषय केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी हा विषय लागू आहे। महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हे मोठ्या प्रमाणावर प्रमोदजी माझ्यानंतर बोला, प्रमोदजी बसा। तर महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांना 15% खाटा या गरिबांसाठी राखीव ठेवण्यासाठी अट घालण्यात आली आहे, पण कोणतेही हॉस्पिटल यामध्ये त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही। माझी मंत्री महोदयांना या संदर्भामध्ये प्रश्न आहे की या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कठोरपणे याची उपाययोजना आपण करणार का? आणि दुसरं की या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजना या योजना ते लागू करत नाही आणि त्यामुळे गरिबांना या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांना या योजना लागू करण्यासाठी आपण कंपल्सरी करणार का? सन्माननीय सभापती महोदय, अत्यंत योग्य सूचना सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे। पंतप्रधान सन्माननीय परब साहेब, सन्माननीय एक काय असू दे, बिलकुल काही नाही, चांगला समन्वय आहे, बोला। परब साहेब, सन्माननीय सभापती महोदय, महिला सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना कमी लेखण्याचं बिलकुल कारण नाही। आम्ही दोघांनी मिळून जॉईंट ब्रीफिंग सकाळी घेतलेलं आहे आणि ब्रीफिंग घेतल्यानंतर त्यांनी योग्य उत्तरं दिली, परंतु तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांचं समाधान होत नव्हतं। म्हणूनसाठी मी या ठिकाणी सांगितलं की आणि काही सन्माननीय सदस्यांनी आग्रह केला की आपण उत्तर द्या। जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा विषय ज्या सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केला, सक्त आदेश अशा सर्व चॅरिटी हॉस्पिटल्सला दिले जातील। या दोन्ही योजना जे हॉस्पिटल जे ऐका ना, एक मिनिट माझं संपू द्या मग बोला। जे हॉस्पिटल एम्पॅनल्ड आहेत त्यांनी अनिवार्यच केलं पाहिजे आणि म्हणूनसाठी ज्या सन्माननीय आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती आहेत त्या सर्व आमदार महोदयांना विनंती पर्सनल पत्र देऊन केली जाईल की त्या अधिवेशन झाल्या बैठका घ्या आणि त्या समितीचे सदस्य सचिव ॲडिशनल कलेक्टर आहेत त्यांनाही सांगितलं जाईल की जे हॉस्पिटल्स ह्या योजना लागू करत नाहीत त्यांचा ड्राईव्ह घ्या, इन्स्पेक्शन करा आणि जर एवढं करून सुद्धा त्यांनी लागू केल्या नाहीत तर त्या हॉस्पिटलवर कडक कारवाई करू। निलमताई गोरे, एक मिनिट। तेव्हा माझी सभागृहाला विनंती आहे की या प्रश्नावर कमीत कमी 20 ते 25 वेळेला चर्चा झालेली आहे। कोविडच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये डॅशबोर्ड होता आणि त्यामुळे कुठल्या हॉस्पिटलला कुठे बेड अवेलेबल आहे हे कळत होतं। तर माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदय दोघांनाही,
की महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी एकत्र एक डॅशबोर्ड केला पाहिजे की जिथे पेशंटला प्रत्येक हॉस्पिटलचा डॅशबोर्ड तपासणार का पेशंट. त्यामुळे एक डॅशबोर्ड मोठ्या महानगरपालिकांमध्ये जसा कोविडच्या काळात होता तसा आणि ग्रामीणसाठी वेगळा असे 2 डॅशबोर्ड असतील तर ताबडतोब सगळ्यांना एकत्रित चित्र कळेल आणि त्याचा हिशोब पण राहील. म्हणून एकत्रित डॅशबोर्ड आपण करा प्रत्येक ठिकाणी, तर अशीच उत्तरं मिळणार आहेत. नाही तर मंत्री महोदय